लाह्याचाच काला का करतात असं वारकऱ्यानं संशोधन करावं. एवढे आमची ऐपत नाही काय पेढ्याचा प्रसाद करा इतकं लॉस झाला का आपण नाही. पण लाही ही जीवदशेतनं मुक्त झालेली असते. काय असते, पेरलं तर उगवत, नाही तर बायाने सोपा मार्ग काढला असता. लाह्या पिरूया म्हणजे लाह्या लागतील म्हणून म्हणजे नवीन भाजीत बसायची गरज पडली नसती. लाह्या जीवनमुक्त झालेल्या असतात आणि वस्तुरूपानं उरलेलं असतंय. म्हणजे ते प्रतीक ठेवलंय म्हणजे लाहीसारखं जगावं. मग काय जाळावं यातलं, बीज भाजूनी वासना भाजून टाकावी, जीवानं वासना ठेवू नये. जे प्रारब्धाप्रमाणे आहे ते ह्या जन्मात होतंय, दुसऱ्या जन्माचं प्रारब्ध तयार करू नये. तुम्ही आखलेली कामं राखून मेला की दुसऱ्या जन्माचं प्रारब्ध तयार झालं. मठ बांधायच्या आधी पाया भरून बुवा मेला की पुढांचो जन्माला येणार आणि मठ बांधायची प्रक्रिया पुरा करणार. वासना ठेवू नका, वासना कृष्णार्पण म्हणा, उगाच लांबड नको. आहे ते भोगा, निवांत राहायचे का. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाहे परतोनी, असं संतांनी आम्हाला सांगितलं.